आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरासाठी महानगरपालिकेचं सांस्कृतिक धोरण तज्ज्ञ सल्लागारपदी राहुल सोलापूरकरची नियुक्ती। आता आपल्याला कळेलच असेल की सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। जरांगेंकडून उपोषणासारख्या पवित्र हत्याराचा खेळ खंडोबा करण्यात आला। लक्ष्मण हाकेची टीका। उठसूट उपोषणाला बसून जरांगेंनी उपोषणाची वाट लावली। लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल। दीपक बडगुजर यांची मकोकापासून सुटका। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात बडगुजर यांना पोलीस महासंचालकांकडून दिलासा। दीपक बडगुजर हे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांचे पुत्र आहेत। विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीची लगबग। 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। नव्या मंत्र्यांचं दालन सुशोभीकरण, रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात आहे। विधानसभेवेळी महायुतीच्या नेत्यांनी माझ्याविरोधात रसद पुरवली। आमदार राजेश क्षीरसागरांचा हसन मुश्रीफांवर अप्रत्यक्ष आरोप आहे। कोल्हापूरमध्ये महायुतीच्या काही नेत्यांचे काँग्रेस नेत्यांशी अंतर्गत संबंध असल्याची देखील टीका केली आहे। मराठी माणसांवर अन्याय झाला की लोक झुलारांकडे नाही तर राज ठाकरेंकडे येतात। संदीप देशपांडेंचं आशिष शेलार यांना उत्तर आहे। मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी, आशिष शेलार यांनी केली होती ही टीका। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश आहेत। अल्पसंख्याक आयोगानं केलेल्या चौकशीमधून अनेक उर्दू शाळेतले गैरप्रकार उघडकीस आले। घोटाळेबाजांना अटक करणार राज्य अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा इशारा आहे। माथे फिरू सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा, नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांची मागणी आहे। सेन्सॉर बोर्डनं कोण नामदेव ढसाळ असा केला होता प्रश्न। जळगावच्या जामनेरमधील अँग्लो उर्दू प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिकेनं खोटी जन्मतारीख दाखवून 6 वर्ष सेवाकाळ वाढवून घेतलाय। जकिया सुलताना अब्दुल रशीदकडून शासनाची 70 लाखांची फसवणूक।